लोणारमध्ये रात्री 12 वाजता आपले प्रीतम भाऊ जैन मला कसे काय भेटले त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण पाहायला लागेल. तर जय गजानन माऊली. आता एका कामानिमित्त मला अर्जंट मेहकरला जावं लागलं. मग म्हटलं आता एकटे काय जातात, आपल्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध ब्लॉगर आपले शुभम भाऊ सुलतान यायला सोबत घेऊन घेतलं. मग समृद्धी महामार्गाच्या खालून मी मेहकरमध्ये येऊन पोहोचलो. पण आपला बुलढाणा जिल्हा असा आहे की ज्याच्या प्रत्येक गावात काही ना काही विशेषता आहे. जसं की मेहकरची विशेषता आहे येथील सारंगधर बालाजींचे मंदिर. पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिरातील सारंगधर बालाजींची मूर्ती इसवी सन 1888 मध्ये उत्खनन करून बाहेर काढलेली आहे. ही मूर्ती जगातील सगळ्यात उंच बालाजीची मूर्ती असून या मूर्तीची उंची 11 फूट, रुंदी 4 फूट आणि जाडी 2 फूट आहे. मूर्तीच्या प्रभावळीवर भगवंताचे दशावतार साकारलेले आहेत, जसं की मत्स्य, कश्यप, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की. आपल्या मनात जसे भाव येतील तसे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर उमटून दिसतात. भगवान सारंगधर बालाजींचे मुख पाहता बरोबर मी तर माझं देहभान विसरून गेलो. हे ठिकाण अतिशय जागृत असून श्री सारंगधर बालाजी नवसाला पावणारा, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा व सर्व कार्य सिद्धीस नेणारा मानला जातो. या ठिकाणी आल्यावर आपणही या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता. आता हळूहळू मी आपला संपूर्ण बुलढाणा जिल्हा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून तुम्ही पटकन तो खाली दिसलेला फॉलोचं बटन दाबून मला फॉलो करून घ्या. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये अभिमानाने आपल्या गावाचं नाव आणि तुमच्या गावाची काय विशेषता आहे हे लिहून टाका. आता श्री सारंगधर बालाजीचे दर्शन झाल्यानंतर आणि माझे मेहकर मधले सगळे काम आटपल्यानंतर मी रात्री लोणारमध्ये मुक्कामी गेलो. लोणारमध्ये पोहोचता पोहोचता मला रात्रीचे 12-12:30 वाजले होते. तरी आपले प्रीतम भाऊ जैन मला भेटायला आले. यालेच तर म्हणतात खरा दोस्ताना. पण माझ्या मागे एवढे काम होते की मी लोणार सरोवर पाहायला जाऊ शकलो नाही. मग मी त्या रात्री लोणारमध्येच मुक्कामी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या संतनगरी शेगावसाठी निघालो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.